हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत खायला एकदम अप्रतिम लागणारे खुसखुशीत चिरोटे रेसिपी। तुम्ही पाहू शकता किती छान असा हा चिरोटे दिसत आहेत। पाक अगदी मधीपर्यंत मुरलेला आहे आणि एकदम ड्राय असे हे चिरोटे तयार झालेले आहेत। त्यासाठी आपण इथे 1.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1.5 कप मैदा वापर करणार आहे। इथे पूर्ण गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकतो, पण चिरोट्यांचा कलर थोडासा जास्त लालसर येतो, त्यामुळे मी इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे आणि 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। टोटल आपलं इथे 3 कप पीठ तयार झालेलं आहे। आता ह्याच कपानुसार आपल्याला एका कपाला पाव कप तुपाचा वापर करायचा आहे, म्हणजे टोटल आपल्याला पाऊण कप तूप वापरायचं आहे। इथे आपल्याला हे तूप आता व्यवस्थित या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले चिरोटे खूप असे खुसखुशीत छान तयार होतील। हे तूप आपल्याला आता सर्व पिठामध्ये इव्हनली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करून घ्यायचं आहे। प्रत्येक गोड पदार्थात मी थोडंसं मीठ ॲड करते, जेणेकरून त्या गोड पदार्थाची चव आणखी थोडीशी वाढते। आता हे पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करून हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। इथे मी 3 कप पीठ घेतलं होतं, तर त्यासाठी मी ते 1 कप पाणी घेतलं आहे। हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ सैल पडणार नाही। आता हे पाहू शकता, थोडं थोडं करून मी ॲड करत आहे पाणी। पीठ मळून झाल्यानंतर हे पीठ आपल्याला अर्ध्या ते 1 तासासाठी झाकून व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून हे पीठ व्यवस्थित मऊ पडेल। आता मी 1 कप पाणी घेतलं होतं, त्यामधलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता हे पीठ मी झाकून ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण एका प्लेटमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे व त्यासोबत कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे, किंवा कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकता किंवा तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता, आणि तुपाऐवजी तुम्ही बटरचा पण वापर करू शकता। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आणखी थोडंसं तूप जास्त टाकलेलं आहे मी। तर हे व्यवस्थित मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही घट्ट झाली असेल तर त्याला थोडं तुम्ही आणखी गरम करून घेऊ शकता लावताना। आता चिरोट्यासाठी आपण पाक तयार करून घेणार आहोत, त्यासाठी इथे मी 1 कप पिठाला अर्धा कप साखर घेतलेली आहे, तर इथे आपण 3 कप पिठाचा वापर केला आहे, त्यामुळे मी इथे 1.5 कप साखरचा वापर करत आहे। 1.5 कप साखर घेऊन त्यामध्ये आपल्याला 1 कप पाण्याचा वापर करायचा आहे। हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मंद आचेवर याचा पाक तयार करायचा आहे। हा पाक तयार करण्यासाठी आपल्याला मॅक्झिमम 7 ते 8 मिनिट लागतात। 4 ते 5 मिनिटानंतर हा पाक असा रेडी होतो। अशी व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी चेक केल्यानंतर कळतं की हा आपला पाक रेडी आहे का नाही। हा एवढा चिकट नाही झालेला, त्यामुळे आपल्याला आणखी 2 ते 3 मिनिटं हा पाक परत शिजवायला लागेल। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली 1 थर्ड कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। आता हा परफेक्ट झालेला आहे पाक आपला चिरोटेसाठी। तुम्ही आता गॅस बंद करून यामध्ये वेलची पूड व जायफळ पावडर ॲड करून हा पाक बाजूला ठेवू शकता। वेलची पूडमुळे चिरोट्याला एकदम छान अशी टेस्ट येते। आता हे पीठ पण आपलं छान तयार झालेलं आहे। याला परत एकदा आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे। मऊ करून झाल्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत व एक एक बॉल करून आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत। आता ह्या बॉलचा आपल्याला छान एक छोटीशी पोळी तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। इथे मी आता ऑलरेडी 2 पोळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत व 1 पोळी लाटून घेतलेली आहे। यावरती आपल्याला तयार केलेलं मिश्रण जे आहे बटर आणि कॉर्नफ्लोअरचं
ते आपल्याला यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हे मिश्रण करायची इच्छा नसेल तर तुम्ही डायरेक्टली त्यावरती बटर स्प्रेड करून त्यावरती कॉर्नफ्लोअर किंवा मैद्याचा वापर करून तुम्ही हे तयार करू शकता. आता अशा प्रकारे स्प्रेड करून झाल्यानंतर दुसरी पोळी ॲड करायची आहे व त्यावरती सेम प्रोसेसने आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही मॅक्झिमम 3 ते 4 पोळ्यांचा वापर करून हा रोल बनवू शकता किंवा मिनिमम 2 पोळ्यांचा वापर करून तुम्ही हा रोल बनवू शकता व त्यापासून चिरोटे बनवू शकता. इथे मी 3 पोळ्यांचा वापर केलेला आहे व सेम प्रोसेसनी याला हे मिश्रण लावलेलं आहे. हे मिश्रण लावून झाल्यानंतर आपल्याला याचा छान मोठा रोल तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इव्हनली व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला नंतर त्याचे व्यवस्थित काप करता येतील. असा रोल करून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला परत त्याला रोल करायचं आहे हाताने व त्याला आपल्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी नाईफनी असं थोडंसं स्लॅन्टिंगमध्ये कट करत आहे, थोडंसं तिरक्या साईडने कट करत आहे, जेणेकरून चिरोट्यांचा शेप व्यवस्थित दिसेल. एका रोलमध्ये कमीत कमी आपले 12 ते 13 चिरोटे तयार होतात. असे कट करून झाल्यानंतर आपल्याला याला थोडंसं प्रेस करत छान त्याला रोल करून घ्यायचं आहे. आता हा एक पीस घेतल्यानंतर त्याला थोडंसं बोटाने स्लॅन्टिंगमध्येच प्रेस करून घ्यायचं आहे व नंतर त्याला थोडंसं रोलिंग पिननी रोल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व चिरोट्यांचे रोल आपल्याला करून घ्यायचे आहेत. हे इथे तुम्ही पाहू शकता. इथे मी सर्व रोल करून घेतलेले आहेत. आता पॅनमध्ये तेल ठेवायचं आहे गरम करायला. थोडंसं गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरोटे तळून घ्यायचे आहेत. जास्त फुलवरती गॅस नाही ठेवायचा आहे, मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, जेणेकरून आपले चिरोटे एकदम खुसखुशीत तळले जातील व कलर पण सुंदर येईल. आता 2 ते 3 मिनिटानंतर हे चिरोटे आपले तळून छान प्रकारे तयार होतील. तुम्ही पाहू शकता याचे असे पदर छान सुटलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा चिरोटा आपला तयार झालेला आहे. आता हे चिरोटे आपल्याला प्लेटमध्ये काढून घेऊन थोडंसं तेल नितळल्यानंतर ते डायरेक्टली आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत. इथे मी पाक रेडी करून ठेवलेला आहे, त्यामध्ये हे चिरोटे मी टाकून घेतलेले आहेत. या पाकामध्ये 4 ते 5 मिनिट ठेवून आपल्याला हे बाजूला काढायचे आहेत. यामध्ये मस्त असा पाक छान कोटिंग होते व आपले चिरोटे खायला तयार होतात. वाव, तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे चिरोटे आपले छान तयार झालेले आहेत. याचे पदर पण किती सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारे चिरोटे पाकामधून बाजूला काढून ठेवायचे. ते थोड्यानंतर लगेच सुकले जातात. तुम्ही पाहू शकता आपले सुंदर असे अप्रतिम चिरोटे तयार झालेले आहेत. हे चिरोटे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.